नमस्कार सगळ्यांना. तर आमचा पुण्याचा प्रवास कांदिवलीहून सुरू झाला. पुण्याला जायचं ठरवलं होतं, सगळी तयारी झाली होती. पण मध्येच लक्षात आलं की खारघरला एक छोटा हॉल्ट घ्यावा लागणार आहे, कारण काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि घरातल्या झाडांना पण पाणी घालायचं होतं. आमच्या एअरबीएनबीचं चेक इन टाईम दुपारी 2चं होतं, पण 4 वाजताच आम्ही मुंबईमध्ये होतो. मग सगळी कामं आटपून शेवटी पुण्याच्या दिशेने निघालो. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरचा प्रवास खूप सुंदर होता. हवामान शांत, रस्ते छान आणि निसर्गाची दृश्य ती फक्त या रस्त्यांवरती बघायला मिळतात. पुण्यात पोचायला रात्रीचे सुमारे 8 वाजले. आम्ही दोघंही खूप थकलो होतो. पार्किंगमध्ये बॅग्स काढताना तर एकदम दमलो होतो. पण ज्या सोसायटीत आमचं एअरबीएनबी होतं, ती पाहून मात्र खूप आनंद झाला. स्वच्छ आणि एकदम शांत ठिकाण होतं. खरंच पुण्यातली शांतता काही वेगळीच असते. आमचं अपार्टमेंट तसं साधं पण खूप छान होतं. त्यात गेल्यानंतर सगळ्यात आधी मी टेबल आणि खुर्ची बाल्कनीत ठेवली, म्हणजे आम्ही तिथे बसून थोडा शांत वेळ घालवू शकू. थोडं फ्रेश होऊन मग नंतर माझी बहीण आम्हाला भेटायला आली आणि आम्ही तिघेही खूप भुकेलेले होतो. मग ठरवायचं होतं की डिनरसाठी कुठे जायचं आणि इथेच सगळा गोंधळ सुरू झाला. अमितला नेहमीप्रमाणे काहीतरी असं फिलिंग खायचं होतं, म्हणजे नान, कुलचा असं काहीतरी त्याला आवडतं. पण मला आणि माझ्या बहिणीला थोडं कुठेतरी ॲपेटायझर्स खायचे होते. माझ्या बहिणीने तशी छान छान ठिकाणं पण सुचवली होती, पण अमितला ना फार आवाज आवडत नाही. त्यामुळे त्याला अशी शांत आणि साधी ठिकाणं, साधे रेस्टॉरंट्स त्याला आवडतात. तर आता बघूया आम्ही शेवटी डिनरसाठी कुठे गेलो पुढच्या व्लॉगमध्ये.